स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर आपला पोलीस शिपाई भरतीचा पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा आपला सेट एचा पेपर चालू आहे। तर नुकताच तो 7 जुलै 2024 साली झालेला हा पेपर आपला सुरू आहे। तर याचा आपण या अगोदर भाग 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे मराठी ग्रामरची जे आहे तर ते 25 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तर हा पेपर थोडासा ट्रिकी होता, म्हणजे थोडासा हार्ड लेवलचा होता पोलीस भरतीच्या मानाने। तर आपण आज त्याचा म्हणजे महत्त्वाचा भाग म्हणजे गणित व बुद्धिमत्ते संबंधित महत्त्वाचे असे पुढचे 25 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या आपल्या भाग 2 मधील हा प्रश्न पहिला पाहूयात, गणिताशी संबंधित आहे। तर हा प्रश्न क्रमांक 26 तुम्ही इथे पाहू शकता। तर काय दिलेलं आहे इथे, तर एक संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला। इथे काय दिलेलं आहे, 14, 26, 35, 50, 63 प्रश्नचिन्ह आणि 90 तर याप्रमाणे दिलेलं आहे। तर इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक होती, इथे 14 नाही होतं, तर इथे किती 15 आहे। आणि ते शेवटी जे 90 दिले तर ते तिथे 90 नाही, तर तिथे 99 आहे। किती आहे 99, फक्त इथे चेंज करा। तर इथे काय दिलेलं आहे, तर तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे 15, 26, 35, 50, 63 प्रश्नचिन्ह आणि 99 दिलेलं आहे। तर इथे काय केलेलं आहे, प्रत्येकाचा वर्ग केलेला आहे, म्हणजे 4चा वर्ग 16 वजा 1 14 केलेला आहे। आणि पुढे काय केलेलं आहे, 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे इथे 26 केलेला आहे। परत पुढे 6चा वर्ग वजा 1 म्हणजे वर्ग अधिक 1 वजा 1 याप्रमाणे करत गेलेला आहे। तर इथे 6चा वर्ग 36 वजा 1 35, पुढे 7चा वर्ग 49 अधिक 1 50, परत 8चा वर्ग 64 वजा 1 63। तर आता इथे वजा 1 केले, म्हणजे आता पुढे आपल्याला काय करावं लागेल, 9चा वर्ग अधिक 1 करावा लागेल। 9चा वर्ग असतो 81, 81 अधिक 1 केल्यावर किती येतं 82, म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे, तर 82 यायला पाहिजे। आणि पुढे जर तुम्ही पाहिलं तर 99 आहे, 10चा वर्ग वजा 1 म्हणजे 100 वजा 1 99। तर असा हा प्रश्न होता। तर ते ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे, तेच त्याचं योग्य आन्सर असणार आहे। पण इथे पेपरमध्ये मुलांना थोडा वेळ लागला होता, कारण इथे प्रिंटिंग मिस्टेक होती। तर इथे 82 जे आहे तर ते त्याचं फायनल आन्सर आहे, इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येतील ते। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 27। तर हा तर थोडासा म्हणजे वाचण्यासाठी तुम्हाला म्हणजे असा थोडा मोठा प्रश्न आहे, म्हणजे थोडा वेळ खाऊ हा पेपर होता। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एक विधान दिलेलं आहे आपल्याला। काय दिलेलं आहे, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो। या विधानासंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधाचाच विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडायचा आहे। तर इथे काय म्हणते, त्यांनी फक्त नातेसंबंधाचा विचार करून आपल्याला निष्कर्ष निवडायचा आहे। तर काय दिले, राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे कोण असणार आहे, राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे राणीचा वडील असणार आहे। तर हा राणीच्या मुलाचा कोण असेल, मग राणीचा वडील म्हणजे राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे राणीचा वडील हा राणीच्या मुलाचा कोण असणार आहे, तर तो त्या राणीच्या मुलाचा आजोबा असणार आहे। तर हे जे आहे तर ते ह्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे। जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली, म्हणजे तो आजोबांचा मुलगा म्हणजे राणीचा वडील म्हणजे राणी तिच्या वडिलांची मुलगी असली तर हे विधान सत्य ठरेल। तर योग्य आहे, बरोबर आहे। हेच जर नातं असेल म्हणजे राणीच्या वडिलांचा म्हणजे राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे तिचा वडील हा कोण असणार आहे, तर राणीच्या मुलाचा आजोबा असेल। हे केव्हा असेल, तर इथे ज्या दिले त्याप्रमाणे म्हणजे जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असेल तर, म्हणजे आजोबांच्या मुलाची मुलगी राणी असेल तरच हे शक्य होणार आहे। म्हणजे ऑप्शन 1 जर इथे जर तुम्ही पाहिलं तर ते विधान जे आहे तर ते सत्य ठरतं। आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्ही पर्यायावर पाहू शकता। तर इथे ए काय दिले, एक सोडून सर्व सत्य आहेत, हे तर पर्याय येणार नाही, कारण एक तर जे आहे तर ते सत्य आहे। ऑप्शन बी मध्ये काय दिले, एक सोडून सर्व असत्य, तर हे आपण घेऊ शकतो, कारण एक तर जे आहे तर ते सत्य झालं पाहिजे। इथे काय दिले, सी मध्ये फक्त 3 सत्य आहे, तर कारण हे चुकीचं आहे, कारण आताच आपण पाहिले एक जे आहे तर ते सत्य आहे। आणि डी मध्ये काय दिले, फक्त 1 किंवा 2 सत्य आहे, तर हे फक्त 1 किंवा 2 सत्य आहे असं आपण म्हणू शकत नाही। तर इथे जर तुम्ही 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल। आता मुलाची मुलगी असेल तर विधान असत्य कसं ठरणार आहे, तर ते सत्य ठरणार आहे, तर हे चुकीचं ठरतं। म्हणून इथे 1 किंवा 2 सत्य असं आपण म्हणू शकत नाही, फक्त एकच सत्य आहे। म्हणजे बाकी खालची 3 विधानं तुम्हाला बघायची गरज नाही। तर तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असता तरी विधान सत्य ठरेल, याचा काही संबंधच येत नाही, कारण ते पर्यायावरून जर तुम्ही का पाहिलं तर जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असेल तरच हे विधान सत्य ठरते। म्हणून एक सोडून जे इतर उदाहरणं आहेत तर ते सर्व असत्य आहेत, म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल। एक सोडून सर्व असत्य आहेत, फक्त एक जे आहे तर ते सत्य आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28।
तर हा देखील म्हणजे आपला व्हेन डायग्रामवरती आधारित हा प्रश्न आहे. तर इथे काय दिले, खालील विधाने व त्यावरून काढलेली अनुमाने दिलेली आहेत. म्हणजे विधान आणि अनुमान दिले आपल्याला. तर त्या अनुमानाबाबत आपल्याला योग्य पर्याय इथे आपल्याला निवडायचा आहे. तर आता विधान आणि त्याची अनुमाने दिलेली आहेत, त्यावरून आपण आता व्हेन डायग्राम काढूयात. तर इथे पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला, सर्व सुतार जे आहेत तर ते डॉक्टर आहेत. तर आता सर्व सुतारला आपण इथे एक छोटा वर्तुळ काढू आणि सर्व सुतार कोण आहेत तर डॉक्टर आहेत. मग हे डॉक्टर जे आहेत त्याच्यामध्ये हे सुतार जाणार. मग सर्व सुतार हे याला आपण यस लिहूया, यस, आणि ह्याला काय लिहूया, डॉक्टरला डी लिहूया. सर्व सुतार हे डॉक्टर आहेत. आता सर्व सुतार हे लेखक आहेत. आता हे सर्व सुतार जे आहेत तर हे लेखक पण आहेत. म्हणजे ह्याला लेखकांमध्ये सुद्धा आपण असं टाकू शकतो. सर्व जे सुतार आहेत तर ते काय आहेत, लेखक आहेत. म्हणजे ते असं आपण टाकलं म्हणजे ह्याला आपण लेखकला यल लिहूया. तर आता हे याप्रमाणे व्हेन डायग्राम बनत आहे. यल यस डी, यस म्हणजे सुतार, यल म्हणजे लेखक आणि डी म्हणजे डॉक्टर. तर आता इथे अनुमान पहिलं काय आहे, सर्व लेखक डॉक्टर आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं लेखक इकडे काही आहेत तर सर्व लेखक, तुम्हाला इथे डॉक्टराशी काय संबंध आहे का, नाही. मग विधान एक जर ते आहे तर ते असं ते ठरतं. दोन काय आहे, काही डॉक्टर लेखक आहेत. आता काही डॉक्टर जे आहेत तर ते लेखक आहेत, बरोबर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे जागा रिकामी राहते ना, काही डॉक्टर लेखक असू शकतात. आणि तर म्हणजे हे दोन जे आहे तर विधान हे व्हेन डायग्रामवरून सत्य ठरतं. तिसरं काय दिले, साधारणपणे डॉक्टर हे लेखक आहेत. साधारणपणे डॉक्टर हे लेखक आहेत, तर नाही, साधारणपणे नाही दिलं असं कुठं. सर्व म्हणजे सर्व डॉक्टर हे लेखक आहेत असं कुठं दिलेलं नाही. आणि सर्व डॉक्टर सुतार आहेत असं देखील दिलं नाही, कारण सर्व सुतार हे डॉक्टर आहेत असं दिलेलं आहे. हे 3 आणि 4 हे देखील जे आहे तर ती विधाने जी आहे तर ती चुकीची ठरतात. मग योग्य काय आलं आहे आपलं, फक्त 2 जे आहे तर काही डॉक्टर जे आहेत तेथे तुम्ही पाहू शकता, काही डॉक्टर जे आहेत तर ते लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन 2 म्हणजे 2 विधान जे आहे तर ते सत्य आहे फक्त. तर हे ऑप्शन सी मध्ये दिले आपल्याला, फक्त 2 हे विधान जे आहे तर ते योग्य आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 29. तर आत्तासारखाच प्रश्न आहे आपल्याला देखील. आता इथे देखील व्हेन डायग्राम काढायची आहे आणि त्यावरून आपल्याला आन्सर निवडायचा आहे. तर इथे पहिल्यांदा काय दिलं आहे, निष्कर्ष, काही रांगा प्राणी आहेत. तर आता काही रांगाला आपण एक छोटा वर्तुळ लिहूया आणि काही रांगा ज्या आहेत तर त्या प्राणी आहेत. रांगाला आपण इथे आर लिहूया आणि प्राण्याला आपण इथे पी लिहूया. काही रांगा ज्या आहेत तर ते प्राणी आहेत. आता परत काय दिले, काही प्राणी कुस्तीगीर आहेत. म्हणजे काही प्राणी जे आहेत तर ते कुस्तीगीर आहेत. कुस्तीगीरला आपण आता के लिहूया. काही जे प्राणी आहेत तर ते कुस्तीगीर आहेत आणि सर्व कुस्तीगीर कविता आहेत. सर्व कुस्तीगीर त्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे सर्व कुस्तीगीर कोण आहेत तर त्या कविता आहेत. म्हणजे हे सर्व कविताला आपण क लिहूया मराठीत. सर्व कुस्तीगीरला आपण के लिहिलं म्हणून ह्याला कविताला क लिहिलं. तर याप्रमाणे आपलं व्हेन डायग्राम बनलेली आहे. तर निष्कर्ष काय दिला आहे पहिला, काही कुस्तीगीर प्राणी आहेत. तर आता कुस्तीगीर इथं आहेत आणि ते प्राणी पी आहेत. तर हे आपण म्हणू शकतो काही कुस्तीगीर जे आहेत तर ते प्राणी आहेत. म्हणजे हे एक जर जे आहे तर ते योग्य निष्कर्ष ठरतो, कारण काही जे इथे जर तुम्ही पाहिलं प्राणी पी हे काही कुस्तीगीर आहेत इथं आपल्याला दिसत आहे. म्हणजे एक जर ते आहे तर ते योग्य आहे. दुसरं जर तुम्ही निष्कर्ष पाहिला तर काही कविता रांगा आहेत. तर आता इथे कविता आहेत आणि इथे रांगा आहेत. तर इथे काहीही तुम्हाला इथे संबंध दिसत नाही कविता आणि रांगामध्ये. म्हणजे निष्कर्ष 2 जे आहे तर तो चुकीचा ठरतो. तिसरा निष्कर्ष काय, सर्व रांगा कविता आहेत. तर सर्व रांगा कविता इथे काहीच संबंध दिले नाही, हा देखील चुकीचा ठरतो. आणि 4 नंबरला काय दिले, काही कविता प्राणी आहेत. तर आता इथे तर काय, प्राणी आणि कविता म्हणजे इथे थोडासा संबंध दिसतो आपल्याला. काही कविता ज्या आहेत तर त्या प्राणी आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 4 देखील इथे योग्य ठरतो. म्हणजे 1 व 4 काही कुस्तीगीर प्राणी आहेत व काही कविता प्राणी आहेत असं आपण इथे म्हणू शकतो, कारण थोडा त्यांच्यात संबंध दिलेला आहे. हे फक्त 1 व 4 जे आहेत तर ती योग्य विधाने ते ठरत आहेत. तर 1 व 4 जे आहेत तर ते कशामध्ये दिले तर ऑप्शन बी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर फक्त ऑप्शन बी जे आहे म्हणजे 1 व 4 हे 2 निष्कर्षित जे आहेत तर ती वैध आहेत. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 30. तर थोडासा हा ट्रिकी पेपर आहे, म्हणजे थोडा वेळ खाऊ पेपर होता. जेवढे काय आता ज्याचं गणित किंवा हे बेसिक पक्का आहे म्हणजे बुद्धिमत्तेचं तर त्यांना हे सुटणार, पण थोडा वेळ खाऊ पेपर होता. म्हणजे प्रश्न थोडे मोठे होते, लेंदी होते. तरी प्रश्न क्रमांक 30 तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे इथे आपल्याला, एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या 7 गाड्या उभ्या आहेत. म्हणजे एक जे प्रदर्शन कक्ष आहे ना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या ज्या आहेत तर त्या 7 गाड्या उभ्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे.
म्हणजेच निळ्या रंगाची जी गाडी आहे तर पिवळ्या आणि जांभळ्या रंगामध्ये आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडी जवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. नारंगी रंगाची गाडी जी आहे तर ती लाल किंवा जांभळ्या रंगाच्या जवळ नाही, तर ती पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे असं म्हटलेलं आहे. तर पुढीलपैकी कोणते निष्कर्ष सत्य आहेत? तरी ते त्याने 3 निष्कर्ष दिलेले आहेत. तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हे जे त्यांनी माहिती दिली आहे त्यावरून आपल्याला गाड्यांचा योग्य जो आहे तर तो क्रम लावावा लागेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय काय दिले त्यांनी? एकूण 7 गाड्या रंगाच्या आहेत. तर निळ्या रंगाची गाडी जी आहे तर ती पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभी आहे. तर आता इथे कुठेतरी आपण 7 टिपके दिले व एक निळी गाडी घेतली. तर निळी जी गाडी आहे तर ती पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या मध्ये आहे, आपण असं घेतले. दुसऱ्यांदा काय दिले? हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. म्हणजे हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या मध्ये उभी आहे. तर तुम्ही कच्च्या पानावर कुठेही घेऊन हे काढू शकता. तर पुढे काय म्हणे? नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे. आता पिवळा रंग जर इथे असेल तर त्याच्या शेजारी काय असणार आहे? नारंगी रंगाची गाडी असणार आहे. ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु लाल रंग किंवा जांभळ्या गाड्याजवळ नाही. लाल किंवा जांभळ्या गाडीजवळ नाही नारंगी रंगाची गाडी. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर याप्रमाणे जर केलं तर ती लाल किंवा जांभळ्याच्या जवळ येत नाही. म्हणजे असं जर तुम्ही जॉईन केलं तरच त्या 7 क्रमाने येतात. म्हणजे याप्रमाणे जो आहे तर त्यांचा तो क्रम येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणती गाडी येणार आहे? नारंगी, त्यानंतर पिवळी, त्यानंतर निळी, त्यानंतर जांभळी, त्यानंतर लाल, हिरवी आणि शेवटी पांढरी. तर याप्रमाणे हा क्रम आलेला आहे. तर आता त्याने निष्कर्ष काय दिलेत आपण तिथे पाहूयात. तर पहिला निष्कर्ष आहे, पिवळ्या रंगाची गाडी ही कोणाही केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्ये राहणार. म्हणजे निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच ही पिवळ्या रंगाची गाडी राहील. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं पिवळ्या रंगाची गाडी कोणत्या 2 कलरच्या मध्ये आहे? नारंगी आणि निळी. म्हणजे केव्हाही जर तुम्ही हे काढलं तर हे काय हेच राहणार आहे. पिवळी जी गाडी आहे तर नारंगी व निळ्या रंगाच्या गाड्यांमध्येच राहणार आहे. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये निष्कर्ष दिला आहे तो योग्य ठरतो. दुसरा निष्कर्ष काय आहे? जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असणार. तर आपण पाहूयात. तर जांभळ्या रंगाच्या बाजूला कोणकोणत्या त्यांनी म्हणले? लाल आणि पांढरा म्हणले. तर पांढराचा काय संबंधच नाही ना, लाल आणि निळ्या आहेत. कोणत्या? जांभळ्या रंगाच्या साईडला लाल आणि निळ्या आहेत. म्हणजे ऑप्शन 2 जे आहेत निष्कर्ष तर तो चुकीचा ठरतो, त्यांनी पांढरी दिलेला आहे. म्हणजे हा दुसरा निष्कर्ष चुकीचा ठरला. तिसरा काय आहे? नारंगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार. तर पांढरी जी आहे तर ह्या इकडच्या कडेला आहे, तुम्ही आत्ताच पाहिलेली आहे. म्हणजे ह्या कडेला पांढरी गाडी आहे आणि इकडे नारंगी आहे. म्हणजे नारंगीच्या शेजारी फक्त पिवळीच असली पाहिजे असं त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी काय दिले? पांढरं. म्हणजे हा देखील निष्कर्ष जो आहे तिसरा तो देखील चुकीचा ठरतो. म्हणजे फक्त पहिला जो निष्कर्ष आहे आपला, पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच राहणार, हा एकमेव जो निष्कर्ष आहे तर तोच योग्य ठरतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणते विधाने सत्य आहेत? तर एखेरीज एकही नाही. फक्त एक जे आहे तर तेच विधान सत्य आहे. कारण पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी रंगाच्या मध्येच राहणार. फक्त एक जे आहे तर ते सत्य आहे. बाकी जे आहेत तर ते निष्कर्ष असत्य आहेत. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते एखेरीज एकही नाही. तेच आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन 1. पुढील प्रश्न क्रमांक 31 काय दिलेला आहे आपल्याला? तर हा सेम पॅटर्नचा प्रश्न आहे. तर इथे देखील आपल्याला क्रम लावायचा आहे. तर इथे वाहने दिली. 6 वाहने एका ओळीत उभी केली आहेत. उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा. 6 वाहने सरळ आहेत. आता तर उजव्या टोकाला कोणतं वाहन येईल ते आपल्याला निवडायचं आहे. तर त्यांनी काय काय दिले? उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही. म्हणजे डंपरचा तर विषय संपला. डंपर उजव्या बाजूला नाही. मोटार बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. हा डंपर जो आहे तर तो मोटार बाईकच्या सुद्धा शेजारी नाही. छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. छोटी व्हॅन आणि एक गाडी जी आहे तर ती एकमेकांच्या शेजारी आहेत. लॉरी डाव्या बाजूने पहिली आहे. म्हणजे हा देखील ऑप्शन गेला, कारण लॉरी जी आहे तर ती डाव्या बाजूने पहिलेली आहे आणि टेम्पो हा उजवीकडून दुसरे आहे. टेम्पो देखील ऑप्शन जो आहे तर पर्यायामधून कट झाला. तर आपल्याला योग्य जी गाडी आहे तर ती उजव्या साईडची आहे तर ती आपल्याला इथे शोधायची आहे दिलेल्या आपल्याला निष्कर्षावरून. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिले आहे? उजव्या टोकाला डंपर नाही. म्हणजे उजव्या डंपरचा विषय संपला. मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. तर आपल्याला काय काय दिले?
लॉरी डाव्या बाजूने पहिले वाहन आहे, म्हणून इथे लॉरी जी आहे तर ते आपण पहिल्या नंबरला घेतलेली आहे. त्यानंतर टेम्पो उजवीकडून दुसरे आहे, म्हणून इथे आपण उजवीकडून दुसऱ्या बाजूला जो आहे तर तो आपण इथे टेम्पो घेतलेला आहे. हे 2 तर वाहने गेली. आता इथली 3 आणि इथलं 1 राहिलेलं आहे आपल्याला. तर त्यांनी काय म्हटले, मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. म्हणजे मोटर बाईक आणि डंपर एकमेकांच्या शेजारी नाहीत. तर आता इथे एकच जागा राहिली आहे, म्हणजे डंपर जो आहे तर ह्या तिन्हीपैकी कुठेही तुम्ही घेऊ शकता, इथे घ्या किंवा इथे घ्या. तर इथे आपण डंपर घेतला कारण तो मोटर बाईकच्या शेजारी नाही. छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत, म्हणजे आता राहिलेल्या 2 जागा इथे राहिल्या म्हणून तिथे आपण छोटी व्हॅन व गाडी इथे ॲडजस्ट करू शकतो. आणि राहिली कुठली, ही शेवटची एकच जागा राहते. मग तिथे कोणती गाडी राहणार आहे, तर इथे आपल्याला दिलेले मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी आहेत का नाहीत. म्हणजे राहिलेली गाडी कोणती आहे, मोटर बाईक. म्हणजे मोटर बाईक जी आहे तर ती ऑप्शन म्हणजे शेवट जी आहे तर ती उजव्या क्रमांकाला आपण इथे बसवू शकतो. म्हणजे मोटर बाईक जे वाहन आहे तर ते उजवीकडे सर्वात येणार आहे. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर हे कशामध्ये दिले मोटर बाईक ऑप्शन, तर ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे मोटर बाईक, जे की सर्वात उजव्या बाजूला येणार आहे. तेच आपलं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 32. तर हा देखील थोडासा लेंथी प्रश्न आहे, म्हणजे पाहू शकता तुम्ही, म्हणजे सुटतो लगेच सोडवल्यावर. तर काय दिले आहे ते, मनू, मानी, मंजू व गाली यांनी अर्थविज्ञान व इतिहासाच्या चाचण्या दिल्या. म्हणजे 2 विषय आहेत, अर्थविज्ञान व इतिहास, या दोन्ही विषयाच्या त्या चौघींनी चाचण्या दिलेल्या आहेत. पुढे दिलेली तथ्ये वापरून इतिहासात सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा. तर आता इतिहासामध्ये सर्वात कमी गुण मिळवणारी विद्यार्थिनी आपल्याला निवडायची आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर काय काय दिलं इथे आपल्याला, मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची कसर भरून काढली आहे. म्हणजे मनू जर पाहिलं तर तिने इतिहासात जे आहे तर ती सर्वाधिक गुण मिळवला आहे. म्हणजे मनू जो आहे तर ऑप्शन कटला, कारण इतिहासात आपल्याला सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडायची आहे, म्हणजे मनूचा जर ऑप्शन कट झाला. दुसऱ्यामध्ये काय दिले, मानीने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली आहे, तर मंजू इतिहासात मानीपेक्षा उत्तम ठरली आहे. म्हणजे मंजूसुद्धा इतिहासात मानीपेक्षा उत्तम, म्हणजे मंजूला देखील मानीपेक्षा जास्त गुण आहेत, म्हणजे मंजूला देखील कमी गुण असणार नाहीत. हा देखील ऑप्शन सी पर्याय कटला, मंजू आणि मनू कटल्या. परत काय दिले त्यांनी, मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारून त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली. म्हणजे इतिहासापेक्षा एक क्रम वर आली, म्हणजे तिच्या खाली कोणतर असणार आहे, म्हणजे माली शेवटी तर नसणार आहे. म्हणजे माली देखील हा पर्याय इथे जर तुम्ही पाहिलं तर हा डी कट तुम्ही करू शकता. राहिली कोण, एकच मानी, म्हणजे तीच असणार आहे शेवटी, कारण तिच्यापेक्षा एक क्रमांक वरने माली आहे इतिहासात, इथेच दिलेला आहे आपल्याला. म्हणजे सरळ इथे ऑप्शन इलिमिनेशन जर तुम्ही गेला तर इथे ॲन्सर निघून जातं. ऑप्शन बी मध्ये दिलं आहे आपल्याला मानी. पण मानी जे आहे तर ती इतिहासामध्ये सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती असणार आहे. तर हा काही जणांना खूप अवघड वाटत असेल तर पण हा साधा सिंपल प्रश्न होता, वाचत वाचत तुमचं ॲन्सर निघून जातं. तर ऑप्शन बी जे आहे तर मानी ही सर्वात कमी गुण मिळवणारी विद्यार्थिनी आहे. ऑप्शन बी योग्य ॲन्सर असेल. तसेच तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना देखील तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 33. तर इथे काय दिलेलं आहे, एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसल्या आहेत. म्हणजे एक चौकोनी असा हा टेबल आहे, त्याच्या टेबलाभोवती 2 मुले व 2 मुली ज्या आहेत तर त्या बसलेल्या आहेत. असा चौकोनी टेबल आपण इथे काढूयात. 2 मुले व 2 मुली बसले आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला बसलेले आहेत. म्हणजे चारही दिशेला ते बसलेले आहेत, तोंड करून बसलेले आहेत. त्या दिशेला तोंड करून बसले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. म्हणजे आता त्यांचं तोंड जे आहे तर ते असं इकडच्याचं इकडे असणार आहे, इकडच्याचं इकडे, इकडच्याचं या साईडला आणि इकडच्याचं या साईडला तोंड असणार आहे. म्हणजे ह्या चारही साईडला 4 तोंड करून ते बसलेले आहेत. आता इथे काय दिलं आहे आपल्याला, तर कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. म्हणजे ह्या पूर्वेच्या दिशेला नाही, म्हणजे पूर्वेकडे तोंड नाही. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर पूर्व दिशा कोणती येते, ही येते. तर या दिशेला कोणत्याही मुलीचं तोंड नाही आहे असं दिलेलं आहे त्यांनी. तर अजून काय काय दिले त्यांनी पुढे, म्हणजे मुली जी आहे तर एक तर इथे असणार किंवा म्हणजे इथे तर किंवा इथे असणार मुलगी, कारण पूर्वेला तिचं तोंड नाही, ही पूर्व दिशा झाली आपली. अजून काय दिलेलं आहे पुढे, तर विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे इथे जर मुलगा असेल पूर्वेकडे तर इकडे कोण असणार आहे, इकडे एक मुलगी असणार आहे.
एका मुलाचे तोंड हे दक्षिण दिशेला आहे, म्हणजे इथे पण आपल्याला काय मिळालं, इथे देखील काय आहे, मुलगा आहे. मग त्याला आपण यम लिहूया किंवा बी लिहूया. ह्याला इकडे बॉय आला, इकडे देखील बॉय आला. मग इकडे बॉय दक्षिणेला तोंड आहे दिलं आहे आता, इकडे मुलगी नाही म्हणून इथे बॉय आला. म्हणजे इथे देखील एक गर्ल असणार आहे, इथे देखील एक गर्ल असणार आहे, कारण एकमेकाच्या विरुद्ध आहे. इकडे बॉय, इकडे गर्ल, इकडे बॉय, इकडे गर्ल. जर इथे जर तुम्ही पाहिलं तर मुलीचं इकडे एक पश्चिम दिशा दाखवत आहे तुम्हाला, आणि इकडे कोणती दिशा दाखवत आहे, तर उत्तर दिशा. म्हणजे एका मुलीचं तोंड उत्तर दिशेला आहे आणि एका मुलीचं जे आहे तर ते पश्चिम दिशेला आहे. म्हणजे उत्तर आणि पश्चिम हे आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. तर उत्तर आणि पश्चिम कशामध्ये दिसतं आहे, तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. म्हणजे त्या मुली ज्या आहेत तर त्या उत्तर आणि पश्चिम या दोन दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 34. तर इथे देखील आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. म्हणजे आता 5 मुली ज्या आहेत, 1 2 3 4 5 अशा 5 मुली ज्या आहेत तर फोटो काढण्यासाठी एका बाकावर बसलेल्या आहेत. लताच्या लगेच डावीकडे सविता आहे. तर लताला एल लिहूया, सविताला यस लिहूया. लताच्या डावीकडे लगेच कोण आहे, सविता बसलेली आहे. कविताच्या लगेच डावीकडे संगीता बसलेली आहे व संगीताच्या लगेच डावीकडे भाविका बसलेली आहे. म्हणजे इथे जर आपण कोणाला टाकलं, कविताला टाकलं, तर कविताच्या लगेच डावीकडे कोण बसलेली आहे, संगीता बसलेली आहे. इथे संगीता लिहूया आपण. आणि संगीताच्या लगेच डावीकडे भाविका बसलेली आहे, म्हणून तो भाविका लिहूया आपण. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे भाविका, त्यानंतर संगीता, त्यानंतर कविता, त्यानंतर कोण आहे लताच्या डावीकडे, तर सविता, आणि इथे लता. म्हणजे लता, सविता, कविता, संगीता आणि भाविका याप्रमाणे हा क्रम लागलेला आहे. तर मध्यभागी कोण बसले आपल्याला विचारले, तर मध्यभागी के म्हणजे कोण आपण मानलेलं, कविता. कविता जी आहे तर ती मध्यभागी बसलेली आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. तसेच इथे देखील आपण एक क्रम लावलेला आहे. म्हणजे लता, सविता, कविता, संगीता, भाविका, म्हणजे याप्रमाणे देखील एक क्रम येतो. आणि इकडे जर आपण पाहिलं, कविता, संगीता, भाविका, लता आणि सविता, कारण इकडच्या साईडला कोण बसले दिलं नाही, त्यामुळे 2 क्रम लागतात. इथे भाविका देखील मध्ये येते या क्रमाने. म्हणजे या प्रमाणे जर तुम्ही सोडलं तर भाविका पण येते, पण कविता पण येते. पण आपल्याला ऑप्शनमध्ये भाविका कुठेच दिसत नाही, म्हणून हे कविता जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर आहे. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर भाविका नसल्यामुळे कविता हे योग्य ठरतं. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 35. एका शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत. किती? 5 शिक्षक आहेत. ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश विषय शिकवतात. म्हणजे ए आणि बी दोघे जे आहेत तर ते हिंदी आणि इंग्लिश, म्हणजे ए हिंदी पण शिकवतो आणि इंग्लिश पण शिकवतो, त्याप्रमाणे बी सुद्धा हिंदी पण शिकवतो आणि इंग्लिश, म्हणजे दोघे मिळून शिकवतात असं तुम्ही लक्षात घ्या. सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. इंग्लिश आणि भूगोल कोण, सी आणि बी दोघे शिकवतात. डी आणि ए गणित आणि हिंदी शिकवतात. डी आणि ए. ई आणि बी इतिहास आणि संस्कृत विषय शिकवतात. तर खालीलपैकी कोणत्या शिक्षकाची जोडी फक्त भूगोल आणि हिंदी? तर काय दिले आपल्याला इथे, फक्त भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवणारी कोणती जोडी आहे, फक्त भूगोल आणि हिंदी. तर गणितात जे काय काय दिले त्याप्रमाणे आपण इथे टेबल तयार घेऊया. तर याप्रमाणे आपण जो आहे तर तो टेबल काढलेला आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे, ए आणि बी हे जे आहे तर ते हिंदी व इंग्लिश शिकवतात. तर हिंदी पण शिकवतो ए आणि बी, आणि इंग्लिश पण शिकवतात. त्याप्रमाणे बी आणि सी इंग्लिश व भूगोल शिकवतात. म्हणजे बीला इथे इंग्लिश केलं, सीला पण केलं, कारण दोघेही मिळून शिकवतात आणि भूगोल पण शिकवतात. तर इथे देखील टिक मार्क आली. त्याप्रमाणे सी आणि डी कोणकोणते विषय शिकवतात, हिंदी आणि गणित. सी आणि डी, इथे सीला इथे आपण हिंदी पण, डीला हिंदी पण केलं आणि सीला पण आपण काय केलं, तर याप्रमाणे इथे संपूर्ण आता दिलेलं आहे. म्हणजे ई जो आहे तर तो इतिहास आणि संस्कृत विषय शिकवतो व बी जो आहे तर तो देखील, म्हणजे ई व बी हे संस्कृत विषय शिकवतात असं दिलेलं आहे. म्हणजे याप्रमाणे आपण जर काढलं तर त्यांनी काय म्हणले, फक्त भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय कोण शिकवतात, फक्त भूगोल आणि कोणता, हिंदी. तर तिथे जर तुम्ही पाहिलं भूगोल हा इथे दिलेला आहे. भूगोल कोण शिकवते, बी व सी शिकवते. पण बी जो आहे फक्त भूगोल आणि काय म्हणले, हिंदी. बी हिंदी पण शिकवतो, भूगोल पण शिकवतो, पण इंग्लिश पण शिकवतोय, फक्त तर शिकवत नाही. सी जर पाहिलं तर तो हिंदी शिकवतच नाही. इथे जर तुम्ही पाहिलं डी जो आहे हिंदी शिकवतोय पण भूगोल नाही. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एकही ऑप्शन जे आहे तर ते आपलं एकही जोडी इथे मॅच होत नाही, कारण
फक्त म्हणले ना त्यांनी, फक्त म्हटल्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम आला. नुसतं जर म्हणलं असतं भूगोल व हिंदी असे 2 विषय कोण शिकवतात, तर इथे आलं असतं, बी आलं असतं, याप्रमाणे सी आलं असतं, म्हणजे याप्रमाणे ऑप्शन आले असते. तर इथे फक्त म्हणल्यामुळे घोळ झालेला आहे. आणि याचं जे आहे तर ते फक्त भूगोल आणि हिंदी हे जे दोन्ही विषय जे आहेत तर ते कोणीच शिकवत नाही, याचं ॲन्सर असणार आहे. म्हणजेच तर इथे कोणी शिकवत नाही, त्याप्रमाणे इथे एकही उत्तर याचं बरोबर येणार नाही. म्हणून यापैकी नाही, ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 36. तर आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 11 खेळाडू आहेत. ए पासून ते ABCDEFGHIJK म्हणजे के पर्यंत असे एकूण 11 खेळाडू आहेत. त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत. म्हणजे त्यांच्या प्रशिक्षक पुढे आहे आणि ते एका रांगेत ते याप्रमाणे उभे आहेत. काय काय दिले त्यांनी, डी जो एफच्या डावीकडे लगत आहे, एफच्या डावीकडे डी लगत आहे, तो सीच्या उजवीकडून दुसरा आहे, सीच्या उजवीकडून दुसरा आहे. ईच्या उजवीकडे दुसरा आहे, ईच्या उजवीकडे हे दुसरा आहे जो एका टोकाला आहे. म्हणजे ई जो आहे तर तो एका टोकाला आहे, त्याच्या उजवीकडे दुसऱ्या नंबरला ए आहे. जे ए आणि बीच्या लगतच्या शेजारी आहे. म्हणजे जे जो आहे ए आणि बीच्या लगतचा शेजारी म्हणला तर ए आणि बीच्या मध्ये जे असणार आहे. आणि जीच्या डावीकडे तिसरा आहे. म्हणजे जे जो आहे तर तो जीच्या डावीकडून तिसरा आहे. म्हणजे जी जो आहे तर ते जेच्या उजवीकडे तिसऱ्या नंबरला येणार. मग एच डीच्या डावीकडे लगत आहे. म्हणजे डीच्या डावीकडे लगेच कोण आहे, एच आहे. आणि आयच्या उजवीकडून तो कितवा आहे, एच, तर तो तिसरा आहे. तर रांगेच्या मध्यभागी कोण उभे आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर इथे फक्त वाचत फक्त टोकाचा कोणता आहे ते घ्यायचं. तर टोकाला ई आहे आपल्याला दिलेला आहे, त्याप्रमाणे आपण इथे सोडून पाहूया. तर मी जो निष्कर्ष म्हणजे याच्यानुसार जो डायग्राम काढली होती तर ती अशी आलेली होती. तर ही ABCDK पर्यंत 11 मेंबर आहेत. तर याप्रमाणे जे आहे तर ती आपली डायग्राम आलेली आहे. तर आता इथे खाली जे आता ते वाचून दाखवलं तर ते परत तुम्हाला सांगतो कसं काय आलेलं आहे. तर इथे 2 नंबरच्या वाक्यात काय दिले, ए हा ईच्या उजवीकडे दुसरा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं ए आणि इथे ई आहे, तर ईच्या उजवीकडे दुसरा ए आहे जो एका टोकाला आहे. म्हणजे ई जो आहे तर तो एका टोकाला आहे. म्हणजे हे दुसरं वाक्य आलं. जे हा ए आणि बीच्या लगतचा आहे. म्हणजे जे जो आहे तर तो ए आणि बीच्या मध्ये येणार आहे. ते जर तुम्ही पाहिलं ए आणि बीच्या मध्ये इथे जे आलेलं आहे. म्हणजे याप्रमाणे पण आपलं आलेलं आहे. आणि जीच्या डावीकडे तिसरा आहे. म्हणजे जे जो आहे जीच्या डावीकडे तिसरा आहे. म्हणजे जेच्या उजवीकडे जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 सोडून इथे जी येणार. म्हणजे जीच्या डावीकडे हा जे जो आहे तर तो तिसरा आलेला आहे. एच डीच्या डावीकडे लगत आहे. इथे जर तुम्ही पाहिलं एच डीच्या लगत दिसत आहे तुम्हाला. आणि आयच्या उजवीकडे तिसरा आहे. इथे कुठं आहे, आय, म्हणजे इथे आपल्याला आय घ्यावं लागेल. त्याच्या उजवीकडे तिसरा कोण येणार आहे, एच येणार आहे. म्हणजे एच जो आहे तर तो डीच्या डावीकडे लगत आहे आणि आयच्या उजवीकडे तिसरा आहे. म्हणून इथे 6व्या नंबरला आय आलेला आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही आता डी जो आहे तर तो एफच्या डावीकडे आहे. मग इथे एफ तुम्ही घेऊ शकता शेवटी, कारण तिथेच बसत आहे एफ. आणि त्याच्या सीच्या उजवीकडे दुसरा आहे. सीच्या उजवीकडून दुसरा म्हणजे एफ हा एफच्या डावीकडे तिसऱ्या नंबरला कोण आहे, सी आहे. इथे सी बसला. सर्व जे आहे आणि राहिलेल्या ठिकाणी एक इथे के बसणार, कारण एकच राहिलेला तो. याप्रमाणे तुमचा क्रम आलेला आहे. म्हणजे 11 जण आहेत, म्हणजे इकडचे 5 आणि इकडचे 5 घरी राहिला मध्ये 6वा म्हणजेच कोणता आहे, आय आहे. म्हणजे आय जो आहे तर तो मध्ये इथे येणार आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल आय. तर इथे जर तुम्ही पाहिलं आय कशामध्ये दिलं आहे तर इथे ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिलेला आहे. आय जो आहे तर त्या रांगेच्या मधोमध उभा आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 37. पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते तर 2 व्यक्ती योग्य विधान करीत असतील तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली. म्हणजे एक जो आहे तर तो चुकीचं करतोय आणि 2 व्यक्ती जे आहेत तर ते बरोबर करत आहेत. आता इथे काय करूया, पहिलं जे दिले कमा तर तो काय चुकीचं विधान करतोय असं आपण ग्राह्य धरू. कमा काय म्हणतोय, ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकलेली नाही. म्हणजे हे आपण चुकीचं धरूया, कारण एक विधान चुकीचं आहे आणि 2 व्यक्ती योग्य बोलत आहेत. म्हणजे पुढची 2 विधाने आपण योग्य आहेत की मग योग्य धरूया म्हणजे दिलेल्या प्रमाणानुसार. मग येते काय आन्सर. नमा काय म्हणतोय, ए पक्षाने निवडणूक जिंकली. नमा म्हणतोय ए पक्षाने निवडणूक जिंकली. म्हणजे हा 2 हे योग्य विधान आहे. कमा काय म्हणतोय, ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली. हे देखील योग्य विधान आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं ए किंवा बी पक्षाने जिंकली म्हणजे ह्यात इथे पण ए येतोय आणि इथे पण ए येतोय. हे दोघे जर योग्य बोलत असतील, पहिला जर चुकीचं बोलत असेल तर आपण असं म्हणजे निश्चितपणे म्हणू शकतो
की निवडणूक जिंकणारा कोण आहे, ए आहे. कारण नमा म्हणतो ए पक्षाने निवडणूक जिंकली व पमा म्हणतो ए किंवा बी पैकी एकाने निवडणूक जिंकली व कमा त्याला आपण असत्य धरले. ते तो काय म्हणतोय, दोघांनी पण निवडणूक जिंकली नाही. मी तो असं खोटं बोलतोय असं आपण ग्राह्य धरलं. हे दोघं नमा व पमा सत्य बोलतात असं जर ग्राह्य धरलं तर यावरून एकच निष्कर्ष निघतो की निवडणूक जी आहे तर ती ए पक्षाने जिंकलेली आहे. म्हणजे इथे दोन्ही पक्षाने नाही जिंकली तर ए पक्षाने जिंकलेली आहे असं आपण इथे ठामपणे म्हणू शकतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर आहे. निवडणूक जी आहे तर ती ए या पक्षाने जिंकलेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 काय दिलेला आहे, राहुल घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. म्हणजे इथे जर तो त्याचं घर असेल तर तो पश्चिम दिशा कोणती असणार आहे त्याची, ह्या ठिकाणी. म्हणजे इकडे किती गेला आहे तर तो 25 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. म्हणजे वर किती गेला हा, 5 किलोमीटर उजवीकडे वळून गेला. नंतर उजवीकडे वळून 13 गेला. परत इकडे वळला आणि इकडे उजवीकडे वळून तो 13 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 10 गेला. म्हणजे इकडे परत खाली आला, इथे आला तो या ठिकाणी. मी परत 10 किलोमीटर गेला व थांबला. तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आपल्याला काढायचं आहे. तर हे आपण कसं काढतो तर पायथागोरस प्रमेय वापरून आपण हे काढतो. तर इथे योग्य डायग्रॅम तुम्ही इथे पाहू शकता. तर याप्रमाणे ती आपली डायग्रॅम योग्य आलेली आहे. म्हणजे इथे काय दिलेलं आहे तर तो सुरुवातीला घरात, इथे त्याचं घर आहे, इथून तो कुठे गेला आहे, डावीकडे गेलेला आहे. म्हणजे इथून तो इकडे गेलेला आहे. किती गेलेला आहे इकडे तर तो 25 किलोमीटर गेलेला आहे. परत तो उजवीकडे वळाला आणि किती गेला, 5 किलोमीटर गेला. म्हणजे इकडे उजवी बाजू त्याची इकडे आली, वर 5 किलोमीटर गेला. परत उजवीकडे गेला 13 किलोमीटर. म्हणजे इकडे परत तो 13 किलोमीटर गेला व परत उजवीकडे वळून तो किती गेलेला आहे, 10 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे इथे वळून तो इथे पोहोचलेला आहे या ठिकाणी. म्हणजे इथून ते आता आपल्याला इथे अंतर हे काढायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे एकूण किती होतं तर हे 25 होतं आणि 25मधून हे 13 गेलं, राहिलं किती, 12 राहिलं. म्हणजे हे एवढं जे आहे तर ते आपण 12 म्हणू शकतो. म्हणजे हे बी आणि सी म्हणूया त्याला. काय, बी आणि सी हे अंतर जे आहे तर ते 12. त्यानंतर हे टोटल जे आहे तर हे उभं हे 10 आहे. 10मधून हे जर तुम्ही 5 घालवलं तर किती मिळतं, 5 मिळतं. म्हणजे हे एक छोटं अंतर आहे तर ते आपण 5 किलोमीटर म्हणू शकतो. म्हणजे बी टू ए हे 5 किलोमीटर आणि हे राहिलेले जे आहे तर त्याच्या घरापासूनचं अंतर आपण एक्स मानूया. म्हणजे ए सी कर्ण आला. म्हणजे त्रिकोण ए बी सी 90 डिग्री आला आपल्याला. एक बाजू त्याची 12 आहे आणि एक 5 आहे. तर आपल्याला कर्ण काढायचं आहे. कर्ण म्हणजे राहुलच्या घरापासूनचं सध्याचं अंतर. म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये जर आपण पायथागोरस प्रमेय वापरलं तर कर्ण काय येतो, एक्स. म्हणजे तेच आपल्याला काढायचं आहे. एक्स वर्ग म्हणजेच ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग असं आपण म्हणू शकतो. ए बी काय आहे 5, म्हणजे 5चा वर्ग अधिक बी सी काय 12चा वर्ग. म्हणजे एक्स वर्ग बरोबर 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज केली 169 आली आणि 169चं वर्गमूळ काय आहे 13 आहे. म्हणजे एक्स बरोबर काय आलं 13 येईल. म्हणजे एक्स जे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे 5, 12 आणि 13. म्हणजे 13 कर्ण, 12 आणि 5 बाजू. म्हणजे 13 किलोमीटर जे आहे तर तो राहुल आता सध्याच्या ठिकाणाहून त्याच्या घरापाशी जे अंतर आहे तर ते 13 किलोमीटरचं आहे. हेच त्याचं योग्य ॲन्सर असेल. तर इथे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. किती अंतर आहे 13 किलोमीटर, तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे तर तो राहुल 13 किलोमीटर अंतरावर आहे. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. तर आता इथे सुमितचे जे आहे तर ते उत्तर दिशेला तोंड आहे आपल्याला दिलेलं आहे. इकडून सुमितचं तोंड इकडे आहे उत्तर दिशेला. आता तो 45 अंश उजवीकडे वळतो. आता 45 अंश तो उजवीकडे वळाला म्हणजे त्याचं तोंड कुठे झालं, 45 अंश म्हणजे आता इकडे तोंड झालं त्याचं. मग तो 90 अंश डावीकडे वळतो. आता इथून 90 अंश डावीकडे वळला म्हणजे त्याचं तोंड कुठे, इकडे येणार. सध्याला तोंड त्याचं इकडे आलेलं आहे. 90 अंश डावीकडे वळतो. मग तो 180 अंश उजवीकडे वळतो. म्हणजे आता 180 अंश उजवीकडे वळला तर परत त्याचं तोंड कुठे होणार आहे, त्या साईडला होणार आहे, कारण तिथून 180 अंश आला तो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता इथून परत डावीकडे तो किती वळला आहे, 45 अंश वळलेला आहे. म्हणजे तो कुठं आला तर त्याची दिशा आता ती यायची तर ती इकडे आली. आता परत काय म्हणले, परत तो 180 अंश उजवीकडे वळतो. म्हणजे परत इकडून तो अशी फेरी मारून इकडे येणार. इकडे जर आला तर काय कसा येणार, ह्याच्या विरुद्ध होणार म्हणजे इकडे होणार. असा ह्या पश्चिमेला त्याचं तोंड होणार 180 अंश परत उजवीकडे वळल्यास.
तर आता तो कोणत्या दिशेला आहे, तर कोणती दिशा आहे ही, तर ही जी दिशा आहे तर ती कोणती दिशा आहे, तर ती पश्चिम दिशा आहे असं आपण म्हणू शकतो, कारण तो या दिशेला आलेला आहे. म्हणजे ही दिशा इकडची कोणती आहे, तर ती पश्चिम दिशा आहे. म्हणजे पश्चिम दिशा कशामध्ये दिली आहे, ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच त्याचं योग्य आन्सर असेल. सध्या तो पश्चिम दिशेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 41, राम, तर हा देखील दिशेवर आधारित प्रश्न आहे. काय दिले, राम एका घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. म्हणजे खाली असा दक्षिणेला 15 किलोमीटर गेला. तो पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. म्हणजे पूर्वेकडे वळून परत आपली पूर्व दिशा धरूया आपण, पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. म्हणजे उत्तरेकडे वळून परत तो 5 किलोमीटर अंतर गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर गेला. म्हणजे इकडे 10 किलोमीटर गेला. हे पण 10 आहे, हे पण 10 आहे. म्हणजे इथे येऊन तो चिटकला आणि हे 5 आहे. आणि सुरुवातीला किती गेलता, 15 गेलता. म्हणजे हे एकूण 15. मी राहिलं काय, इथे खाली आला तो. मी दक्षिणेला काय राहिलं, 15तून 5 गेली, राहिली किती, 10. म्हणजे सरळ इथे आपण सांगू शकतो. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, तर दक्षिणेला 10 किलोमीटर आहे असं आपण इथे सांगू शकतो. तर इथे याप्रमाणे डायग्राम येते. तर इथून तो 15 किलोमीटर खाली दक्षिणेला गेला, परत पूर्वेला 10 गेला, परत उत्तरेला 5 व परत पश्चिमेला 10 गेला व इथे येऊन थांबला. हे जे आहे तर हे 5, 15मधून 5 गेले, राहिले 10. म्हणजे तो जो आहे तर तो दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावर आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते जे आहे तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे आपल्याला. तर तो दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42, एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तर बनते. म्हणजे आग्नेयला जी दिशा आहे तर ती उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते. म्हणजे ईशान्य दिशा जी आहे तर ते पश्चिम बनते. अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल. दक्षिणेला कोणती दिशा येईल आपल्याला विचारले. दक्षिण दिशा काय बनेल, कुठं असेल म्हणून असं विचारणं आहे. तर दक्षिणेच्या साईडला कोणती दिशा येईल असं जर त्यांनी दिले त्याप्रमाणे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर त्याने काय म्हटले, आग्नेय दिशा उत्तर बनते. म्हणजे ही जी आग्नेय दिशा आहे तर ती उत्तर बनलेली आहे व ईशान्य दिशा जी आहे तर ती पश्चिम बनलेली आहे. याप्रमाणे दिलेली आहे. आता पश्चिमच्या विरुद्ध काय असतं, पूर्व. म्हणजे ही पूर्व दिशा आली. आणि उत्तरच्या विरुद्ध काय असतं, दक्षिण. म्हणजे ही दक्षिण दिशा आली. आणि ही जी आहे तर ती उत्तर आणि पश्चिममधली वायव्य, दक्षिण आणि पूर्वमधली आग्नेय, दक्षिण आणि पश्चिममधली नैऋत्य आणि पूर्व आणि उत्तरमधली ईशान्य दिशा इथे येईल. तर आपल्याला काय विचारलं आहे, दक्षिण दिशेला कोणती येईल. म्हणजे ह्या दिशेला कोणती येईल, तर कोणती आलेली आहे, इथे ईशान्य दिशा आलेली आहे दक्षिणेला. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर म्हणजे याप्रमाणे दिशा आलेल्या होत्या. म्हणजे इथे दक्षिणेला कोणती दिशा दिसते तुम्हाला, ईशान्य दिशा दिसत आहे. म्हणून ईशान्य जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन बी मध्ये दिले, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. म्हणजे इथे एक आपल्याला काय दिलेलं आहे, विधान दिलेलं आहे आपल्याला. इथे तुम्ही इथे पाहू शकता. तर विधान काय दिले आहे, पी इज ग्रेटर दॅन क्यू. म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. क्यू इज ग्रेटर दॅन आर. म्हणजे क्यू सुद्धा आर पेक्षा मोठा आहे. आणि आर इज ग्रेटर दॅन एस. म्हणजे आर हा एस पेक्षा मोठा आहे. आणि एस बरोबर टी. एस हा टी बरोबर आहे. तर त्यावर निष्कर्ष पहिला काय दिला आहे त्यांनी, आर बरोबर टी. तर इथे जर तुम्ही पाहिलं, आर हा एस पेक्षा मोठा आहे आणि एस बरोबर टी आहे. म्हणजे आर इज ग्रेटर दॅन टी पाहिजे होतं. हे निष्कर्ष चुकीचं आहे. आर बरोबर टी येणार नाही, कारण आर इज ग्रेटर दॅन टी पाहिजे होतं इथं. त्याप्रमाणे दुसरा काय, पी इज लेस दॅन एस. पी इज ग्रेटर दॅन क्यू, क्यू इज ग्रेटर दॅन आर. पी जो आहे आणि आर इज ग्रेटर दॅन एस. म्हणजे पी जो आहे तर तो आरच्या जो आहे एसपेक्षा काय असणार आहे, मोठा असणार आहे. इथे उलटं दिलेलं आहे, इथे असं द्यायला पाहिजे होतं, ग्रेटर दॅनचं पाहिजे होतं. म्हणजे हा देखील निष्कर्ष चूक आहे. तिसरा काय दिलेला आहे, क्यू इज ग्रेटर दॅन टी. म्हणजे क्यू हा टीपेक्षा मोठा आहे. बरोबर आहे, क्यू हा आरपेक्षा मोठा आहे आणि एसपेक्षा मोठा आहे. एस हा टी बरोबर आहे. या दोघांपेक्षा क्यू मोठा असेल तर तो टीपेक्षा सुद्धा मोठाच असणार आहे. म्हणजे तिसरा जो निष्कर्ष आहे तर तो दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहे. म्हणून फक्त तिसरा जो निष्कर्ष आहे तर तो योग्य ठरतो. तर ते कशामध्ये दिले, आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. फक्त निष्कर्ष 3 जो आहे तर तो योग्य ठरेल. ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच याची जर तुम्हाला PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. काय दिलेला आहे ते,
दिलेली उदाहरणे तपासा आणि आय स्टँड या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा. म्हणजे आय स्टँडसाठी कोणता संकेत येईल तो आपल्याला इथे निवडायचा आहे. म्हणजे नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम वापरा. तर आता इथे काय काय दिलेलं आपलं उदाहरणे, पालोको PALO म्हणजे पालोकोसाठी आय सीट दिलेला आहे. त्याप्रमाणे पालो टू साठी शी सीट्स दिलेला आहे आणि कारो टू साठी शी स्टँड्स असं दिलेलं आहे. तर यापासून आपल्याला काय तयार करायचं तर आय स्टँडसाठी काय येईल हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आता जे काही दिलेलं आहे तर इथे आपण हे लिहून घेतलेलं आहे. तर पालोकोसाठी आय सीट, तर याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे सर्व. तर इथे आपल्याला आय स्टँडसाठी निवडायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही कम्पेअर केलं तर इथे पालो आहे, इथे पालो आहे आणि इथे सीट आहे, इथे सीट आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 2 कॉमन आहेत, इकडे उजव्या साईडला 2 कॉमन आहेत. म्हणजे पालोसाठी इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणता सीट 6 येईल. त्याप्रमाणे इथे तो आहे, इथे तो आहे, इथे शी आहे, इथे शी आहे. मग इथे शीसाठी काय येणार आहे तर तो येणार आहे. आता शीसाठी जर तो आला असेल म्हणजे यातला राहिलेला शब्द कोणता कारो, मग कारोसाठी काय असणार आहे स्टँड्स असणार आहे आणि राहिलेला शब्द कोणता कोसाठी काय असणार आहे तर आय असणार आहे. तर आपल्याला आय स्टँडसाठी काढायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आयसाठी कोणता शब्द आहे को आहे आणि स्टँडसाठी कोणता आहे कारो आहे. पण इथे जर तुम्ही पाहिलं पालोसाठी कोणता शब्द होता सीट्स होता, पण तो इथे कसा लिहिला आहे तर तो दुसऱ्यांदा लिहिलेला आहे आणि दुसरा शब्द आहे तर तो इथे कोसाठी आहे तर तो पहिल्यांदा लिहिला आहे. तर इथे आय स्टँडसाठी काय येणार, मग आयसाठी कोणता संकेत आहे को, तर तो शेवटी येणार को. आणि स्टँडसाठी कोणता आहे तर तो आत्ताच आपण इथे पाहिला कारो आहे, म्हणजे कारो पहिल्यांदा येणार. म्हणजे कारो को हे जे आहे तर ते आय स्टँडसाठी येणार आहे. तर ऑप्शनमध्ये तुम्हाला को आणि कारो असा पण ऑप्शन आहे. तर इथे जर बाकी तिघांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर अगोदर इथल्या संकेत हा शेवटी घ्यायचा पहिल्याचा आणि इथे दुसऱ्याचा संकेत आहे तर तो पहिल्यांदा घ्यायचा. म्हणजे कारो को हे जे आहे तर ते आय स्टँडसाठी येणार आहे. म्हणजेच तर इथे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे कारो को. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं को कारो देखील इथे आहे, पण दिलेल्या जे मी संकेत दिले त्यानुसार कारो को जो आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 45. तर आता हा रांगेशी आधारित म्हणजे प्रश्न आहे रांगेचे. तर काय दिलेलं आहे, एका रांगेमध्ये किसन डावीकडून 13व्या स्थानावर आहे, रमन उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. जर किसन आणि रमनने जागेची अदलाबदल केली तर किसन डाव्या बाजूने 20व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये किसन आणि रमन या दोघांखेरीज किती व्यक्ती असतील. तर सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे, एकूण रांगेत किती मुले आहेत हे काढायचं आहे आणि त्यामधून किसन आणि रमन म्हणजे 2 हे वजा करायचं आहे. म्हणजे जेवढे रांगेत मुले येतील त्यातून 2 आपल्याला वजा करायचे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. काही जण मुले काय करतात, ॲन्सर काढतात योग्य रांगेची आणि ती संख्या डायरेक्ट ऑप्शन निवडतात, शेवटचं वाचतच नाहीत. तर तसे करू नका. तर इथे काय दिलं आहे, रांगेत डावीकडून किसन 13वा आहे. समजा इथे किसन आहे आणि त्याच्या डावीकडून 13वा नंबर आहे, म्हणजे त्याच्या डावीकडे एकूण किती मुलं असणार आहेत तर एकूण 12 असणार आहेत, कारण तो 13वा, इकडे 12 असणार आहेत. आणि अजून काय दिलं आहे आपल्याला तर रमन उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. तर रमन इथे आहे असं आपण समजूया. तर तो उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे, म्हणजे त्याच्या उजवीकडे किती असणार आहे तर एकूण 11 मुले असणार आहेत आणि तो 12 असणार आहे. आणि परत काय दिले, ह्या दोघांच्या जागा चेंज केल्या. म्हणजे इकडे रमन होता, इकडे कोण होता अगोदर तर किसन होता. मग यांच्या जर जागा केल्या तर इकडे रमन आला, इकडे किसन आला. तर काय म्हणले, अदलाबदल केली तर किसन डाव्या बाजूने 20वा येतो. म्हणजे हा जो किसन आता इथे आला आहे तर तो डाव्या बाजूने 20वा होतो. मग त्याच्या डाव्या बाजूला किती मुले असायला पाहिजेत तर एकूण 19 मुले पाहिजेत. म्हणजे ही 12 आणि ही 7, म्हणजे या दोघांच्या मध्ये किती 7 मुलांचा फरक आहे. तर आता यावरून आपल्याला एकूण रांगेत किती मुले आहेत हे कळणार आहे. मग किती असणार आहेत हे 12 आणि 7 19, 19 आणि 11 30 म्हणजे एकूण 30. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या किसनच्या डाव्या बाजूला 19 मुलं आहेत, म्हणजे हे 19, किसन हा 20वा, म्हणजे हे ह्या रमनला धरून इकडे रमन आला आहे तर रमनला धरून हा म्हणजे हे 20 आणि हे 11, म्हणजे एकूण किती झाली तर 31 झाली. किती, ह्याच्या डाव्या बाजूला 19, किसन 20वा, म्हणजे हे 20 आणि हे पुढचे 11 किती झाले 31 झाले. तर एकूण मुलांची संख्या आपल्याला मिळालेली आहे किती 31. आता 31 मधून आपल्याला रमन आणि किसन वजा करायचं, म्हणजे 2 वजा करायचे. 31 मधून 2 गेले राहतात किती 29. म्हणजे किसन आणि रमन खेरीज तर एकूण किती व्यक्ती आहेत तर त्या 29 व्यक्ती आहेत, जे की ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल.
पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. तर हा संख्या मालिकेवरती आधारित हा प्रश्न आहे. तर इथे काय दिले संख्या मालिका 32, 45, 60, 77 आणि प्रश्नचिन्ह असं दिलेलं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 6चा वर्ग किती असतो 36. 36मधून 4 वजा केले 32 आलं. 7चा वर्ग असतो 49. 49मधून 4 वजा केले 45 आलं. म्हणजे सलग वर्ग करायचे त्यातून 4 वजा करायचं. 8चा वर्ग 64 वजा 4 60. त्याप्रमाणे 9चा वर्ग 81 वजा 4 77. पुढे काय येणार 10चा वर्ग 100 वजा 4 96 येणार. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे 96 यायला पाहिजे. म्हणजे जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. तर हा म्हणजे कॅलेंडरवर आधारित हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे जर शिक्षक दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. तर आता शिक्षक दिन आणि गांधी जयंती याच्या तारखा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. शिक्षक दिन कधी असतो तर 5 सप्टेंबरला असतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आणि गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला शुक्रवारी दिलेला आहे 5 सप्टेंबरचा दिन. म्हणजे शिक्षक दिन 5 सप्टेंबरला आहे तो शुक्रवारी दिलेला आहे. तर आता 2 ऑक्टोबरचा दिवस म्हणजे गांधी जयंतीला कोणता दिवस आहे आपल्याला काढायचा आहे. तर आता 5 सप्टेंबर म्हणजे 5 सप्टेंबरमधून 30 दिवस असतात. 5 गेले राहिले किती सप्टेंबरमधले हे 25 दिवस आणि ऑक्टोबरमधले किती 2 दिवस. म्हणजे एकूण किती दिवस झाले 25 आणि 2 म्हणजे एकूण 27 दिवस झाले. म्हणजे 27 दिवस तो वार पुढे जाणार आहे. 27ला आपण 7 जर भागलं तर 7 त्रिक 21 बाकी किती उरते 6 उरते. म्हणजे 6 दिवस जो आहे तर तो वार पुढे जाईल किंवा 1 दिवस अगोदर येईल. म्हणजे त्याच्या 1 दिवस मागे किंवा 6 दिवस पुढे. जर शुक्रवारच्या 1 दिवस मागे गेलं तर गुरुवार येतो आणि 6 दिवस पुढे गेलं तरी गुरुवारच येणार आहे. म्हणजे शिक्षक दिन जर शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती जी आहे तर ती कधी येणार आहे तर ती गुरुवारी येणार आहे. तर यासाठी एक तुम्ही लक्षातच ठेवा शिक्षक दिन आणि गांधी जयंती यामध्ये 1 दिवसाचा फरक असतो म्हणजे वाराचा. म्हणजे जर समजा किंवा 6 दिवसांनी तो वार पुढे जातो हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा 1 दिवसांनी मागे येतो. म्हणजे शुक्रवार जर तुम्हाला इथे शनिवार जर दिला असेल तर शुक्रवार येणार आणि म्हणजे कोणताही वार देऊ द्या त्याच्या आदला दिवस घ्यायचा. म्हणजे शुक्रवार जर शिक्षक दिन असेल तर आदला दिवस कोणता गुरुवार असं गांधी जयंती असेल हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही परीक्षेला तुम्हाला हा जर प्रश्न आला तर फक्त 1 दिवसाचा फरक म्हणजे 6 दिवसांनी पुढे जातो किंवा 1 दिवस मागे जातो हे तुम्ही लक्षातच ठेवा गांधी जयंती व शिक्षक दिन संदर्भात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. अजित हा विजयपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. विजयचा जन्म शनिवारी झालेला आहे तर अजितचा जन्म कोणत्या वारी झाला असेल. तर अजित आता ह्या दोघांमधलं मोठं कोण आहे अजित हा विजयपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे आणि विजयचा जन्म आपल्याला दिलेला आहे. म्हणजे जो लहान आहे त्याचा जन्मदिवस आपल्याला दिलेला आहे शनिवार दिलेला आहे. तर आता 730 दिवसांनी मोठा आहे तर आपण काय करतो ह्या 730ला 7ने भागतो. आता 7ने जर भागलं तर 7 एक्के 7 परत शून्याचा भाग लागला वरून घेतली 3 शून्य म्हणजे 7 चोक 28 उरले किती 2 म्हणजे 104.2/7 म्हणजे बाकी किती उरले इथे 2 उरले. मग तो जो दिवस आहे तर तो त्या दोघांच्या वाढदिवसांमध्ये म्हणजे जन्मामध्ये 2 दिवस म्हणजे 2 दिवस नाही तर 730 दिवस दिलेला आहे त्यांनी. फक्त 2 वार जे आहेत तर ते मागे जाणार आहेत का पुढे जाणार आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. तर आता विजयचा आपल्याला दिलेला आहे जन्म शनिवारी झालेला आहे. म्हणजे विजयचा जर शनिवारी झाला असेल तर अजित हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. 2 दिवस पुढे जाणार नाही तर मागे येणार कारण अगोदर तो जन्मला आहे अजित म्हणून आपण विजयच्या अगोदर जन्मला आहे म्हणून शनिवारच्या मागे आपण 2 दिवस जाणार अगोदर. शनिवारच्या मागे जर 2 दिवस गेलो तर शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजे गुरुवारी जो जन्म जो आहे तर तो कोणाचा असणार आहे तर अजितचा झालेला असेल. कोणत्या वारी तर गुरुवारी अजितचा जन्म झालेला असेल. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी झाला म्हणजे सोमवारी झाला असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल. तर आता जागतिक महिला दिन कधी असतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे एका प्रश्नात त्यांनी 2 प्रश्न विचारले. तर जागतिक महिला दिन जो आहे तर तो 8 मार्चला असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे त्याच वर्षाचे 8 मार्च 2017ला कोणता दिवस आहे आपल्याला काढायचा आहे तर त्याने दिलेला आहे 18 डिसेंबर 2017चा दिवस सोमवार. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर प्रगतीचा वाढदिवस जो आहे तर तो 18 डिसेंबर 2017ला दिलेला आहे आणि त्या दिवशी कोणता वार आहे तर सोमवार दिलेला आहे त्यांनी. तर आता त्याच वर्षाचा जागतिक महिला दिन कधी असणार आहे 8 मार्च 2017ला. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 8 मार्च 2017पर्यंत म्हणजे 18 डिसेंबर 2017चा वार माहिती आहे तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे 8 मार्च 2017पर्यंत. आता मार्च महिन्यात एकूण दिवस किती असतात
तर एकूण 31 दिवस असतात. आता 8 मार्च आपण दिवस दिलेला आहे, मग त्यातून 8 जर गेले तर राहिले किती, तर मार्च महिन्याचे 23 दिवस पकडायचे. एप्रिल महिना पूर्ण पकडायचा 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 18 दिलेली आहे, म्हणून 18 इथले फक्त 18 दिवस पकडायचे. या सर्व दिवसांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते, 285 दिवस येतात. म्हणजे 18 डिसेंबर आणि 8 मार्च यामध्ये एकूण 285 दिवसाचा फरक आहे. तर आपण काय करतो, तर 7ने भागतो, कारण 7 दिवसांनी वार तोच येत असतो. याला जर 7ने भागलं तर 7 चौक 28, 7 शून्य 0, बाकी उरले 5. म्हणजे 5 दिवस जे आहे तर ते बाकी राहिलेले आहे. म्हणजे सोमवार जो दिलेला आहे 18 डिसेंबर 2017ला, तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्या 5 दिवस आपल्याला मागे यायचं आहे. कारण इथे 8 मार्च जो आहे तर तो 18 डिसेंबरच्या अगोदर येतो, म्हणून 5 दिवस आपल्याला मागे यायचा आहे, किंवा 2 दिवस पुढे गेला तरी चालेल. सोमवारच्या पुढे 2 दिवस मंगळवार बुधवार येतो, आणि 5 दिवस जरी मागे तुम्ही गेला तर कोणता वार येतो, तर बुधवार येतो. म्हणजे त्याच दिवशीचा महिला दिन जो आहे, त्याच वर्षीचा 8 मार्च 2017चा, तर तो देखील कधी येणार आहे, तर तो बुधवारी येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर हे बुधवार जे आहे तर ते ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपलं याचं योग्य आन्सर असेल. म्हणजे प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017ला असेल, तर त्याच वर्षीचा महिला दिन 8 मार्च 2017ला बुधवार येईल. तर आपल्या या आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. तर व्हिडिओ थोडा लेंदी आहे, कारण गणितच तसे त्यांनी थोडे ट्रिकी विचारलेले आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. तर प्रश्न क्रमांक 50 काय दिलेला आहे आपल्याला इथे, माझे घड्याळ 5 तासाला 15 सेकंदांनी माझे घड्याळ 1 तासाला 15 सेकंदांनी पुढे पळते. म्हणजे तासाला 15 सेकंदांनी घड्याळामध्ये फरक दाखवतो, म्हणजे पुढे जातं ते. मी मंगळवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर शनिवारी सकाळी 6 वाजता प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजलेले असतील. तर मंगळवारी सकाळी 10ला आपल्याला योग्य घड्याळ सकाळी 10ला, आणि आपल्याला कधी पाहायचं आहे, शनिवारी सकाळी 6 वाजता पाहायचं आहे. पण ते घड्याळ 1 तासाला 15 सेकंदांनी पुढे जाते हे आपल्याला दिलेलं आहे. तर त्या अगोदर आपल्याला एकूण त्या दिवसापर्यंत शनिवारपर्यंत किती तास होतात हे आधी आपल्याला शोधावं लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर घड्याळ जे आहे तर ते तासाला 15 सेकंद पुढे जाते असं दिलेलं आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता आपण जे आहे तर ते घड्याळ लावलेलं आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता आपण योग्य घड्याळ लावलं. तर कधी ते आपला टाईम काढायचा, शनिवारी सकाळी 6 वाजताचा आपल्याला टाईम काढायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 दिवस आणि त्यातून 4 म्हणजे 4 दिवस आणि त्यातून 4 तास गेले, 96 वजा 4 म्हणजे एकूण किती, 92 तासाने आपल्याला ते जे आहे तर ते काउंट करायचं आहे. म्हणजे इथे जर तासाला 15 सेकंद जातं, तर 92 तासाला 92 गुणिले 15 सेकंद म्हणजे 1380 सेकंद जे आहे तर ते घड्याळ पुढे जाणार आहे. तर 1380 सेकंदाचं आपण मिनिटामध्ये कसे करतो, भागिले 60 करतो. तर 60ने जर इथे भागलं तर 6 दुनी 12 उरले, 6 18 म्हणजे 23 मिनिट जे आहे तर ते काय आहे, पुढे घड्याळ जाणार आहे. किती, 23 मिनिट पुढे. म्हणजे 6 वाजून किती येणार आहे, तर ते 23 वाजता, 6:23 म्हणजे 6:23 जे आहे तर ते घड्याळात सकाळी 6 वाजता जे आहे शनिवारी सकाळी, तर ते 6 वाजून 23 मिनिटं हे टाईम दाखवणार आहे. तर कशामध्ये दिले ते, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 4 पर्यायामध्ये हा ऑप्शन दिलेला नाही. तर हा म्हणजे प्रश्न त्यावेळेस म्हणजे थोडा म्हणजे हे म्हणजे याचा आन्सर चेंज करण्यात आलं होतं. 6 वाजून 23 मिनिट हा कुठेच तुम्हाला इथे पर्याय दिसत नाही, त्यामुळे ह्याचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवा. हा थोडा म्हणजे कॅन्सल झालेला प्रश्न आहे. 6 वाजून 23 मिनिटे याचं आन्सर येतं, पर्यायामध्ये तुम्हाला कुठं दिसत नाही. तर 6 वाजून 23 मिनिटे जे आहे तर ते योग्य वेळ दाखवेल. तर मित्रांनो, आपला जो पेपर चालू जो आहे सोलापूर जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला, म्हणजे नुकताच झालेला हा पेपर आहे. तर थोडासा अवघड हा गणिताचा भाग होता. यामध्ये आपण भाग 2 पाहिलेला आहे, ज्यामध्ये महत्त्वाचे असे बुद्धिमत्ता, तसेच म्हणजे आपण जे महत्त्वाचे असे प्रश्न यामध्ये 25 प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.